मित्रांनो, लक्ष द्या. या स्टोरीवर जो सगळ्यात पहिला कमेंट करेल त्याचे नाव पुढच्या स्टोरीच्या मेन हिरोला दिलं जाईल आणि जे बाकी कमेंट करतील त्यांची नावं प्रेक्षक म्हणून पुढच्या स्टोरीमध्ये घेतली जातील. तर आत्ताच कमेंट करा. चला तर मग सुरुवात करू आपल्या कथेची. महेश रोज सकाळी लवकर उठायचा. मोबाईलवर अलार्म नाही, आईचा आवाज असायचा. उठ रे महेश, सकाळ झाली. सुमनचा आवाज साधा होता, पण महेशला माहीत होतं या आवाजामागे काळजी लपलेली आहे. तो उठायचा, पण आरशात स्वतःकडे पाहताना एकच प्रश्न डोक्यात घोळायचा. आज कुठं जायचंय? हातात लॉ डिग्री होती, पण खिशात पैसे नव्हते आणि मनात प्रचंड गोंधळ होता. कॉलेजमध्ये असताना स्वप्न मोठी होती. कोर्टात उभं राहायचंय, लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, पण वास्तव्य वेगळंच होतं. नोकरी सोडावी तर प्रश्न एकच होता, घर कसं चालेल? आणि नोकरी करावी तर दुसरा प्रश्न, मग वकील म्हणून कधी उभं राहणार? महेश रोज कोर्टात जायचा. बसायला जागा होती, फाईल्स होत्या, पण खिशात चहा प्यायलाही पैसे नव्हते. कधी कधी वाटायचं, आज कोर्टात बसून काय मिळालं? लोक विचारायचे, LLB झालं, आता काय? तो हसायचा, कारण समजून सांगायची ताकद नव्हती. आणि आतून तो दररोज थोडासा मोडायचा. संध्याकाळी घरी आल्यावर आई विचारायची, आज काही काम मिळालं का? तो म्हणायचा, हो आई, पाहतोय. पण सुमनला सगळं कळायचं. आई आहे ना, खोटं लगेच ओळखते. रात्री एकदा सुमन म्हणाली, महेश, काही वेगळं करायचं आहे का? महेश शांत राहिला, कारण त्याला उत्तर माहीत नव्हतं. त्या दिवशी श्रूचा फोन आला. ती म्हणाली, तू रोज स्वतःला प्रश्न विचारतोस, पण स्वतःला एक संधी का देत नाहीयेस? महेश हसला. संधी? पैसा मागते श्रू. ती थोडी थांबली, मग म्हणाली, पैसा नसला तरी हिंमत तरी आहे ना? हा प्रश्न महेशच्या मनात रुतून बसला. त्या रात्री झोप आली नाही. छताकडे पाहत राहिला. मनात विचार आला, मी हरलोय का, की फक्त थकलोय? पुढच्या दिवशी कोर्टात एक सिनियर वकील त्याला म्हणाले, महेश, तू रोज येतोस, पण आवाज ऐकू येत नाही तुझा. त्या वाक्याने काहीतरी हललं. त्या दिवशी पहिल्यांदा महेशने स्वतःला विचारलं की मी खरंच प्रयत्न करतोय का, की मी फक्त वेळ काढतोय? त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला. छोटा होता, पण कठीण होता. त्याने ठरवलं, मी रोज 1 तास स्वतःसाठी देणार. पैसा नाही, पण तयारी थांबवणार नाही. तो रोज जजमेंट वाचू लागला, ड्राफ्टिंग शिकू लागला, मोफत काम करायला तयार झाला. काही लोकांनी वापरून घेतलं, काहींनी दुर्लक्ष केलं. एकदा तर कोर्टातच अपमान झाला. त्या दिवशी घरी येऊन तो खूप वेळ शांत बसून राहिला. आईने विचारलं, आज खूप थकलेलं दिसतोयस? महेश फक्त एवढंच म्हणाला, आई, आज मन खूप दुखलंय. सुमनने काही उपदेश केला नाही, फक्त एवढंच म्हणाली, दुखते म्हणजे अजून जिवंत आहेस. त्या वाक्यात ताकद होती. हळूहळू लोक महेशला ओळखू लागले. छोटे काम, लहान केसेस, पण स्वतःचे. पहिल्यांदा जेव्हा त्याला त्याच्या स्वतःचा फी मिळाली, ती रक्कम फार मोठी नव्हती, पण त्या नोटा हातात घेताना डोळ्यात पाणी आलं. कारण त्या पैशामध्ये त्याची झोप न येणाऱ्या रात्री होत्या, त्याची शंका होती आणि त्याची हिंमतही. आज महेश मोठा वकील नाही, पण तो थांबलेला नाही. आणि ही गोष्ट फक्त महेशची नाही, ही गोष्ट प्रत्येक त्या माणसाची आहे, जो सुरुवातीला हारतो, पण हार मानत नाही. आज जवळजवळ प्रत्येक लॉ ग्रॅज्युएट, प्रत्येक स्ट्रगलर या टप्प्यातून जातो. तुम्हाला काय वाटतं, मी बरोबर बोलतोय की नाही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही या टप्प्यातून गेला असाल तर तुम्ही कसं डील केलं ते लिहा, कारण एखाद्याच्या अनुभवातून आज कुणाला तरी नवीन दिशा मिळू शकते. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. कारण काही यश पटकन मिळत नाही, ते मिळतं जे परिस्थिती असूनही दररोज स्वतःला उठवत राहतात. आणि हो, अजून कमेंट केलं नसेल तर आत्ताच करा. पुढच्या स्टोरीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. धन्यवाद.